नमस्कार. आईच्या हातची चव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा अशी चमचमीत झणझणीत मसालेदार मिसळ हॉटेलमध्ये जाऊन खायची नाही आणि घरच्या घरीच बनवायची आहे, तर मग मी आज तुमच्यासोबत अशी चमचमीत झणझणीत आणि मसालेदार मिसळ कशी बनवायची ती रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी लागणारा परफेक्ट कट कसा बनवायचा, उसळ आणि सर्व टिप्स या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत माझा व्हिडिओ शेअर करा आणि आईच्या हातची चव या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर आता मिसळसाठी लागणारं साहित्य आपण सर्वात पहिल्यांदा पाहून घेऊया. यासाठी लागणार आहे इथे मी मटकी घेतलेली आहे. मटकी मी घरी मोड आणलेली आहे, तुम्ही बाजारातली सुद्धा वापरू शकता. आता ही मटकी स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकणार आहोत आणि कुकरमध्ये टाकल्यावर तिला हळद आणि मीठ घालणार आहे, म्हणून मी इथे हळद आणि मीठ घेतलेले आहे. तसेच आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे. मी अर्धी वाटी बेसन पीठ इथे घेतलेले आहे. आणि आता फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता, चवीपुरतं मीठ आहे, हिंग आहे, मोहरी, जिरे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, याने रंग छान येतो आणि तरीही चांगली येते, आणि हळद पावडर आहे. आणि मी इथे मिसळ मसाला घेतला आहे. तुम्हाला हवा त्या ब्रँडचा तुम्ही मिसळ मसाला वापरू शकता. आणि कट बनवण्यासाठी 2 कांदे घेतले आहेत, 1 टोमॅटो आहे, अद्रक आणि लसूण आहे. आणि गार्निशिंग साठी लागणार आहे कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि शेव. आता आपण मटकी स्वच्छ धुवून या कुकर मध्ये 2 शिट्ट्या घेणार आहे. मटकी पटकन शिजते, त्यामुळे जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही. पाणी घालू, 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. आणि आता यामध्ये हळद आणि मीठ घालणार आहोत, जेणेकरून मटकीचा उग्र वास येणार नाही. आता कट बनवण्यासाठी जो मी 2 कांदे घेतले होते, तो कांदा मी असा उभा मोठा मोठा असा चिरून घेतला आहे. आणि त्याचप्रमाणे अद्रक चिरून घेतलेले आहे. आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यातून एकत्रितपणे वाटून घेणार आहे. लसूण, अद्रक आणि यासोबतच कांदा सुद्धा वाटून घेणार आहे. आता कांदा वाटून झालेला आहे, पाहू शकता, हे असा वाटून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो सुद्धा मी असा मोठा मोठा चिरून घेतला आहे. आता याला सुद्धा मी बारीक करून घेणार आहे. आता अशा प्रकारे टोमॅटो आणि आपला कांदा बारीक करून झालेला आहे. आपण आता कट बनवायला घेऊ. आता कट बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली आहे. आता ही कढई कोरडी असताना कढईमध्ये आपण हे सुकं बेसन पीठ घेतलेलं होतं, ते असं लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. गॅस कमी करून बेसन पीठ छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे. हे बेसन पीठ आपण कटामध्ये घालणार आहोत, त्यामुळे छान लालसर भाजून घ्या. आता आपले हे बेसन पीठ छान लाल रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे. या बेसन पिठाने रस्सा, जो मिसळीचा रस्सा असतो, जो कट असतो, तो छान मिळून येतो. म्हणून असं भाजलेलं बेसन पीठ आपण कटामध्ये वापरणार आहोत. आता कढईमध्ये कटाची तयारी करूया. तेल घालणार आहोत. तेल घालायला कंजूसी करायची नाही, कारण मिसळ म्हटलं की तरी आलीच, त्यामुळे तेल थोडंसं जास्तीचं घालायचं आहे. आता कट बनवण्यासाठी मोहरी छान तडतडली, जिरे,
कढीपत्ता, हिंग, आणि आता बारीक केलेला कांदा घालणार आहोत. आता कांदा लवकर शिजून व्हावा, परतून व्हावा म्हणून कांद्यावर मीठ घालून घेऊया. कांद्याला मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर सोनेरी होईल. आपण या तेलामध्ये कांदा आणि आले लसूण छान असं सोनेरी होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे. हळद पावडर मटकी सोबत कुकरमध्ये घातलेली होती, त्यामुळे इथे थोडीशीच वापरायची आहे. आता यामध्ये घालणार आहोत टोमॅटो प्युरी. हे सुद्धा या तेलामध्ये सगळं असं छान परतून घेणार आहे. आता हे जे भाजलेलं बेसन पीठ आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून यातल्या गुठळ्या फुटून जातील आणि मग नंतर हे पाणी यामध्ये घालणार आहोत. आता आपला अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि मसाले सर्व असं छान परतून झालेला आहे. पाहू शकता खूप छान परतला आहे, कलरही छान आलेला आहे आणि याला असं तेल साईडला सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये 2 चमचे इतका असा मिसळ मसाला घालून घेणार आहे. मिसळ मसाला घातला, परतून घेऊया. आता यामध्ये हे असं मी पाणी घालून बेसन पीठ छान घोळून घेतलं आहे. पाहू शकता यामध्ये अजिबात गोळ्या झालेल्या नाही, गुठळ्या नाही. बेसन पीठ घालून घेऊया. आता यामध्ये आपण ही शिजवलेली मटकी पाण्यासहित घालणार आहोत. मटकीचं पाणी फेकून द्यायचं नाही. पाणी सुद्धा कटामध्ये वापरलेलं आहे. आणि आता मी इथे सगळी मटकी घातलेली नाही, कटामध्ये मटकी थोडीशीच घातली आहे. अशी थोडीशी सुकी मटकी मी साईडला काढून ठेवली आहे. का ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. मटकी घालून झाली आहे, हलवून घेऊया. आता कटामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहे. पाणी गरम घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही, जेणेकरून मिसळीला तरी पटकन येईल आणि उकळी सुद्धा पटकन फुटणार आहे. तर पाहू शकता मी इथे 3 ते 4 व्यक्तींसाठी मिसळ बनवलेली आहे. माझी कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळही नाही. तर अशा प्रकारे मी ही मिसळ बनवली आहे. शक्यतो मिसळीचा रस्सा कट जास्त घट्ट नसतो, पातळच असतो. तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घालू शकता. आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर बेसन पीठ, कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, म्हणजे मग तुमचा कट सुद्धा जास्त होईल.
बघू शकता अतिशय परफेक्ट अशी कट झालेली आहे, मस्त अशी तरी आलेली आहे आणि आता खाण्यासाठी तयार झाली आहे। ही आमची जुन्नरकरांची स्पेशल अशी प्रसिद्ध मिसळ। आमच्याकडे ही मिसळ खूप प्रसिद्ध आहे, खूप हॉटेलमध्ये मिळते। तुम्ही जर त्या साईडला कधी गेलात तर आवर्जून खाऊन बघा। अगदी तशीच्या तशी मी घरच्या घरी बनवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि माझी सुद्धा तशीच झालेली आहे, याची मी खात्री देते। तर आता हे आपण मिसळ सर्व करून घेणार आहे। त्याच्यावर जाणार आहे थोडीशी कोथिंबीर। आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या। माझा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट करा, लाईक करा। तर आता अशी मी मिसळ प्लेटमध्ये सर्व केलेली आहे। त्यामध्ये मी शेव घातलेली आहे, नंतर सुकी मटकी घातली आहे। यासाठी मी ती सुकी मटकी साईडला काढून ठेवली होती। त्यानंतर कांदा कोथिंबीर घालून छान अशी सर्व केलेली आहे आणि त्याचप्रमाणे सुकी मटकी इथे मी साईडला सुद्धा दिलेली आहे। पाव घेतलेले आहेत आणि आता खाण्यासाठी प्लेट पूर्णपणे रेडी झालेली आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।